आणि आलू पराठा, पनीर पराठा, मिक्स पराठा, मसाला पराठा, प्लेन पराठा, ओनियन पराठा, तंदूर पराठा, लच्छा पराठा. नाश्त्यामध्ये काय नाश्त्यामध्ये स्पेशल काय आलू पराठा, पनीर पराठा, मिक्स पराठा, मसाला पराठा, प्लेन पराठा, कांदा पराठा, तंदूर पराठा, लच्छा पराठा. व्हेरी गुड मॉर्निंग एव्हरीवन. वेलकम टू माय न्यू ब्लॉग. कालचा ब्लॉग तर पूर्ण हळदीचाच होता. काल खूप मजा केली आम्ही. तुम्ही डान्सचे व्हिडिओज वगैरे पाहिलेच असतील. आणि कालचा जो शिर्डीचा प्लॅन कॅन्सल झाला होता तो आज मोस्ट प्रोबेबली होईलच, कारण की आज 12-12:30चं लग्न आहे. आणि त्यानंतर आम्ही लग्न वगैरे अटेंड करून मग जाता आम्ही शिर्डी करून जाऊ असा प्लॅन आहे. आत्ता माझी आंघोळ झाली, बाकी सगळ्यांची आंघोळ झाली, फक्त प्रेमाची आंघोळ राहिली आहे आणि राहुलं गेलं आंघोळीला. तर आता मी फक्त पॅन्ट घातली आहे, टी शर्ट चेंज करायचं बाकी आहे. तर टी शर्ट वगैरे चेंज करेल मी. आम्ही ब्रेकफास्ट करू इथं आणि ब्रेकफास्ट करून बघतो. आम्ही सगळे रेडी झालो आहे आता. निखिल मी पण रेडी झालो आहे. आता आम्ही जाणार आहे, ब्रेकफास्ट करणार आहे. आता वाजले आहेत 11:04 झाले आणि इथं आम्ही आधी ब्रेकफास्ट करू आणि मग लग्नाला जाऊ. लग्नामध्ये पण जास्त वेळ थांबणार नाही आहे, कारण की आज ब्रेकफास्टचं ॲक्च्युली फायनल नाही, कारण की आमचं म्हणणं आहे की लग्न लागलं की जेवण करून लगेच निघणार आहे, कारण की शिर्डी झालं पाहिजे. तर मग बघू. बाबांनी पण पास वगैरे अरेंज केलेलं आहे, खासदाराचं लेटर वगैरे. तर मग जे आयडिया जिथून फायनल होईल ते नाही. अच्छा, तर जे फायनल होईल तो रस्ता आम्ही चूज करू आणि दर्शन घेऊन जाऊ. मी भेटतो कार्यालयात. आलू पराठा, पनीर पराठा, मिक्स पराठा, मसाला पराठा, प्लेन पराठा, ओनियन पराठा, तंदूर पराठा, लच्छा पराठा. नाश्त्यामध्ये काय नाश्त्यामध्ये स्पेशल काय आलू पराठा, पनीर पराठा, मिक्स पराठा, मसाला पराठा, प्लेन पराठा, कांदा पराठा, तंदूर पराठा, लच्छा पराठा. हो चालेल ना. चल काय मला नाही, मी व्हिडिओ काढणार. कुठली भाजी का रजित आहे तुझा? आम्ही आता पोहोचलोय लॉन्चला. आता मध्ये जाऊ. अजून वराड आली नाहीये, लोक थांबले सगळे. तर मध्ये जाऊ आणि लग्न लावून जेवण करून लगेच निघणार आहेत. हा हर्षा काय दरवेळेस हसता तरी मागे. भावाचा असला तरी दिसत ना, नंबर देऊ दिसतोय तशी झालेलं आहे. आमचं जेवण पण झालेलं आहे. जेवणाला पुरी भाजी, बर्फी, गुलाबजामुन, वरण भात, गुलाबजाम.
बल्लभजलम होता आणि चला महेशला भेटून आता वाजले आहेत पावणे 2 पावणे पावणे 3 3 आणि आम्ही इथून महेशला भेटून हे बघ महेश कोणीतरी आहेत. आणि आम्ही कोण आहेत ते इथून माहित? जेवण झालंय आता मागे हे तर तुम्ही एंट्री बघू शकता महेशच्या भावाच्या लग्नाची मस्तपैकी एंट्री केलेली होती इथे आणि ऋषिकेश पण होता इकडे आणि जेवण झालंय आणि 3 वाजलेत. आम्ही आता महेशला भेटून कारमध्ये बसून डायरेक्ट शिर्डीला जाणार आहे. महेश बघू शकता तुम्ही हा महेश. आपल्याकडचे महेश आपल्या नाही ना लग्नात तुला कसं वाटतंय आता तुझं सगळं काय झालं? आपल्या अजून लागले आपल्या काय पोर राहते म्हणजे आपल्या साईडच्या नाही असं म्हणताय. हे आपल्या साईडचे ठीक आहे तू तुम्हाला देत नाही काय इथं लग्न चाललंय आणि रोहनचं काय चाललंय बघू शकता तुम्ही. नाही एखादा पोरगा बघा त्याला तिकडं बोलवा तिथं आला का फुगा घ्या पळून जा त्यालाच भेटू शकतो. मस्त प्लॅन आहे. कारण मी जर घेतला ना ते आण दिले मग मला बोलून नाही. कोण आहे तो तो मुलीचा मावस भाऊ सिद्धू आमच्या इथं त्याच्या मामाचं गाव आहे. पूर्ण बैल बुद्धीचा व्यक्ती म्हणजे तो बघा तो सिद्धू मुसेवाळा नाही तो नाम है सिद्धू वाला सिद्धू तो देखो से देखो उस बहन के भाई को. एक मिनिट बाजू सर का आणि इथं चोरी झालेली आहे लहान बिचाऱ्या गोंडस बाळाची. काय केलं बाळा तुझं तो फुगा घेतला त्यांनी. फुगाने दे तुम्हाला. हा कोण तुझा गाडी पेअर पार्क मध्ये लावली आहे. आता तू बोलत हरसे ब्लॉग मध्ये आम्ही पेअर पार्क मध्ये गाडी लावली आहे. फोन अलाउड नाहीये मध्ये. आम्ही चप्पल वगैरे इथे सोडू मे बी नाही तर मध्ये घेऊन जाऊ. तर मी दर्शन करतो आणि भेटतो. आता निघतोय आम्ही. इथून जाणार आम्ही डायरेक्ट नांदगावला. लेट्स गो. आता आम्ही चहासाठी थांबलेलो आहेत. इथं जवळच आहे इथून नांदगाव काही किलोमीटरवरच आहे. तर इथे चहा पिऊ आणि पुढे तसंच नांदगावला जाऊ. तर आम्ही राहुलच्या घरी आलो. आत्ता फ्रेश वगैरे झालो. जेवण पण झालं आमचं. आणि ॲक्च्युली आम्हाला यायला उशीर झाला. आता वाजले 8:30. आमची गाडी 8:30चीच होती पण मग ती गाडी लेट झाल्यामुळे मग आम्ही पण लेट निघणार आहेत. आणि म्हणजे लेट म्हणजे काय 15-20 मिनटात निघू. आणि जेवण वगैरे केलं. आम्ही ॲक्च्युली डायरेक्ट जाणार होतो पण मग भूक लागली होती. थोडंसं खाऊन घेतलं. फ्रेश वगैरे झालो. कपडे चेंज करून घेतले. आणि स्टेशन जवळच आहे. तो राहुल आम्हाला सोडून देईल स्टेशनला. आत्ता आम्ही आले मनमाड स्टेशनला. आणि राहुलच्या घरी आम्ही फ्रेश वगैरे झालो आणि राहुलने आम्हाला स्टेशनला सोडलं. आम्ही नांदगावच्या स्टेशनवर मनमाडला आलो. काही 15 मिनटाचं अंतर आहे ट्रेननी. आणि 2 व्हीलर बाय 2 व्हीलर 36 किलोमीटर आहे. आत्ता वाजले आहेत 9:10 9:20 झालेलं आहे. आणि आमची ट्रेन आहे 11 वाजताची. आम्ही आत्ता चेक केलं होतं ती ट्रेन छत्रपती संभाजीनगरला होती. तिथून निघाली होती ती. तर मग ती 11 वाजेपर्यंत एक्सपेक्टेड आहे येणं. तर मग आता ह्याच्या पुढे तर काही असं काही वेगळं होणार नाही आहे. आम्ही फक्त इथून जाऊन ट्रेनमध्ये झोपू आणि सकाळी पुण्याला उठू आम्ही. हा ब्लॉग कसा वाटला ते कमेंट सेक्शनमध्ये सांगा. अजून असेच ब्लॉग्स येत राहतील चांगले चांगले. बाकी निखिल तुला कशी वाटली ही जर्नी नांदगावची आपली? मजेत. मला तर नेहमी आवडतं नांदगाव. हो का? तुला नेहमी आवडतं का नांदगाव? तर काही म्हणजे काय बोलणार माझं घरच होतं तर असं काही वेगळं हे नाही. तू सांगितलं पाहिजे तुला. अरे माझं तर दिसतंय ब्लॉग मध्ये हॅपीनेस की मी किती म्हणजे असं नाही की मला बोर होतंय.
मी किती एक्सायटेडली ब्लॉग करतोय हे मला माझंच माहिती आहे की मला किती नवीन गोष्टी पाहायला मिळतात. म्हणजे ह्यांनी जे मला किस्से सांगितले होते मी जेव्हा पुण्याला होतो किंवा राहुल जेव्हा आला इमॅजिन करायला आता काय एक्झॅक्टली मला आता पूर्ण एक मॅप भेटलेला आहे की इमॅजिन कसं कुठं काय इमॅजिन करायचं किंवा आता इन फ्युचर हे जे काय बोलतील त्याला मी एका सेकंदात रिलेट करू शकेल. कारण की हे ज्या ज्या जागी जात होते त्या ऑलमोस्ट सगळ्या जागा आम्ही कव्हर केलेल्या आहेत आणि म्हणजे ब्लॉगमध्ये जरी दिसल्या नसल्या तरी मी व्हिज्युअली सगळ्या जागा पाहिलेल्या माझ्या डोळ्यांनी. त्याच्यामुळे त्यात काही प्रॉब्लेम नाही आहे. इतके दिवस मला जे असं मी रँडमली इमॅजिन करायचो त्याला आता एक मला इमेज मिळाली आहे. तर बघू सेम तसं माझं नांदेडचं करून हां ते होईल लवकरात लवकर. राहुल सांगतो तू जेव्हा आमच्याकडे ब्लँक याच्यात जेव्हा आपल्याकडे येईल ना तेव्हा तुला जरूर दाखवेल मी. काय येईल? अच्छा, गाडी. तेव्हा तुला जरूर दाखवू आम्ही. काही जास्त काही नाही आहे. तर असं थोडी गाडी चालली पाहिजे. नाही तेच थोडं सोपं असतं रे तुला अजून सोपं जाईल. असंही काही नाही प्रॉब्लेम आमच्याकडे आहेच गाडी पण तरी अजून सोपं जाईल तुला. तर ठीक आहे मी भेटतो तुम्हाला आता तर काय ट्रेन आले की मी ट्रेनमध्ये जाऊन झोपी जातो आणि काय सकाळी भेटतो तुम्हाला आम्ही. रिच्ड होम. आत्ता जस्ट घरी पोचलो मी. आता वाजले आहेत 6:18. आमची ट्रेन आली 5:30-5:15ला ट्रेन आली. तिथून आम्ही PMTने डायरेक्ट घरी आलो. औंधला उतरलो आम्ही इथं जवळच औंध. हा ब्लॉग कसा वाटला जरूर कमेंट सेक्शनमध्ये सांगा आणि काही चुका वाटल्या असेल ब्लॉगमध्ये तर मला जरूर त्या कमेंट सेक्शनमध्ये सांगा तुम्ही आणि त्या मी सुधारायचा प्रयत्न करतो लवकरात लवकर. हा ब्लॉग आवडला असेल तर लाईक करा, चॅनलला सबस्क्राईब करा. नाही आवडला असेल तरी चॅनलला सबस्क्राईब करा कारण की पुढचा ब्लॉग आवडू शकतो. सो बाकी काही नाही. पुढचा ब्लॉग कधी येईल माहिती नाही बट अंटिल देन मे बी पुढचा ब्लॉग सॅटर्डेचा असू शकतो कारण की सॅटर्डेला निखिलला टॅटू काढायला नाशिकला जायचं. तर मग मे बी मी पण त्यासोबत जाणार आहे. तर मग लेट्स सी काय होतं ते. होप फॉर द बेस्ट. अंटिल देन बाय बाय. सी यू इन द नेक्स्ट ब्लॉग.